पक्का अंबान सावकाश पक्का अंबानी का चापला. हे बघा पहिला आंबा भेटलेला आहे. बोनी झालेली आहे पहिलीच चांगलीच. सापाला बोलवते काय करतेस. एक नंबर आहे आंब्यांची. बघू शकता. हा ते आंब्याची कच्चे घेतले. बघू कसा लागतो ना. मी तर खाल्ला पण नाही. यावी खाल्ला यावी बोललं का चांगला एकदम गोड. जबरदस्त आहे सांबार. ते नारळी आंब्याच्या पेक्षा यो भारी आहे. आवरा मास आहे ना जबरदस्त. साल पण एकदम जाड आहे मस्त. लोणच्याला जाम मजा. जाम गोड आहे जाम. बघा आंबा वरून पडला तरी पण फुटला नाही. मजबूत आंबा आहे. मस्त साईज आहे एक नंबर. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही. आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. मी कल्पेश फुलरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला हक्काच्या अग्रिकल यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आज आमचा अचानक ठरलाय का आंबे पाडायला जायचं आहे. तर बघूया आता केवढे आंबे भेटतात आणि केवढे नाही. मी आहे, किशोर नाही आणि रोशनदा आहे. तर किशोरने गेला जिला आणायला. तो आला वाटतं. किशोरनं आईला काय काय लपली तो आईला वाटतं. आला जिला घेऊन आला माणूस. आता एवढा काय बोलते काय करा ना झाड उपसून टाकू. अरे 10-12 भेटलं तर मुश्किलचे. पाऊस पडलं सगळं कीड लागलं. तर बघू आता केवढे आंबे भेटतात आणि केवढे. तो रोशनदा वैतागला असेल. अर्धा तास झाला त्यात थांबवले त्याला. ऊन एकदम खतरनाक लागते एकदम. तर चला आता जातो तिकडच. आता आपला ब्लॉग पण बरेच दिवसातून येतोय. नाही का नाही रा 10-15 दिवस झाले असतील. त्याच्यानंतर इच्छाच नव्हती ब्लॉग काढायची. तर चला टाइमपास आता काढतोय अचानक ठरला म्हणून. तर भेटूया आपण तिकडेच. चला आता जिला बिला बघा कसा आता आंबा बघा. झाड उपसून टाकायचं ना किचन ना. झाड उपसून टाकायचा. 10-15 भेटलं तर मुश्किल. ते आंबा उपसले सगळं. देवी जवळच चाललंय. जास्त कुठं लांब नाही. आपली माहिती आहे देवी आपली एकदम मस्त. वातावरण एकदम भारी असते. चला आपण भेटूया. आता आलो किरण कॉलनी. बघा इकडनं पुढूनच आपल्या इकडे देवी जवळ जायचा रस्ता आहे. आपला जुना रस्ता बंद आहे सध्या. जत्रापुरती उघडतो. तर रोशनदाला थांबवलेला कधी होता. रोशन गावशी थांबलेस तो. अर्धा तास जायला खरंच अर्धा तास जायला. काय करायला गेलं किशोरला काय सांगते. आंब्याचे झाडं निघणार काय जिला भेटत नव्हता. जिला भेटत नव्हता. बघा इकडं गेल्या टायमाला इकडनं वगैरे काढलेले भरपूर आंबे पण छोटे होते. आता भरपूर मोठे झालेत. तसं तुम्हाला दाखवतो बघा. बटरचं झाड पण आहे. बटरवर पहिला भरपूर दुरकुस करा जाऊ. जाम खावायला मजा येते बटर. हे बघा बटरचं झाड आहे. आता सध्या एअरपोर्टवाले बोलतात म्हणून आता आम्ही जात पण नाही ते काढायला. जाऊया सध्या आता आंब्यांच्याच झाडावर. आंबा काढू आले होता आंब्यांवर. बघा आता या आंब्यांवरची झाडं पण आपल्याला आंबा खवरं भेटतात ना. खवरं नाही आता बघू. आया थांब सावलीन इकडं हान बरंच आंबा. आता बघू चढता कवरं भेटतात आणि कवरं नाही. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. काय आंबा पिकलेन का. पिकलेन चांगलंच पिकलेन आंबा. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवतो आता पुढे कसे केवढे भेटतात आणि केवढे नाही ते. चला हे बघा कल्प्या चढलेला आहे झाडाखाली. झाडाखाली नाही रे बाबा झाडावर. नीट सावकाश. हा आरामशीर जाईल. नाही भेटणार तुला. तिथं नसतीलच. आई सगळं मटेरियल वरती. नाही का तू हात ठेवले तेच झाड आहे. हा तेच पण नाही. हा ये जिला वगैरे दिलेला आहे कल्प्याकडे. वरती चालला आहे तो. कल्प्याला आंबा दिसत नाही काय आणायचं. त्यांच्या साईडला मला नीट दाखव. हे बघ ना सरळ बघ ना. येत पण दिलं. हा तेच पण दिलं सरळ. हे बॅचकॅन बसायला लागेल तुला. आहे ना. हा पुढच्या व्यक्ती नाही बघ आता. हा तसं दिसलं. बघ आहे ना. हा मग ये इथं पुढे माकड बसलेलं आहे.
हे बघा पहिला आंबा भेटलेला आहे, बोनी झालेली आहे पहिलीच चांगलीच. पक्का आंबा सावकार पक्का आंबानी का चापलं. हा ना या मंचर पक्का ना बघा. कल्पे आंबा फेकतोय त्याची रोशन पकडतोय कॅच. कॅच प्रॅक्टिस चालू आहे कॅचची. भारी आहे रे पण मोठा जाम मोठा मान. कोयता देऊ का फांद्या साफ करायला. हा का आपला कॅचर भारी आहे. कॅच काय बिलकुल सोडत नाही. साऊथ आफ्रिकेकडून मागवलंय. एवढं काढलंय. हा बघा आता कल्प्या फेकतोय. हो हो भारी कॅच पकडतोय आपण. आंबा भरायचे चालू आहे आमचे. मच्छर आहे तो वाट लावले रे. केवढं मच्छर होता बघा. आंबा वरून पडला तरी पण फुटला नाही. मजबूत आंबा आहे. कॅचिंग प्रॅक्टिस चालू आहे. वर्ल्ड कपला सिलेक्शन आहे रोशनचं म्हणून त्याकरता प्रॅक्टिस चालू आहे ना रे. वर्ल्ड कपला सिलेक्शन आहे ना. हा रोशनचा म्हणून कॅचिंगची प्रॅक्टिस चालू आहे. हा भाई रोशन नीट कॅची पकडा का. फिल्डिंग बिल्डिंग मजबूत पाहिजे ना आपल्याला. हा सापाला बोलवते काय करतेस. रोशन तो साप आहे. हिरव्या झाडांच्या आहे. हिरवा हिरवा तो हिरवा झाड आहे बघ. हे बघ हा तो एकदम हिरवा आहे बघ. तो हे साईडला लेफ्ट साईडला बघ तो. हा तो एकदम तयार आहे बघ. बघा आंबा तयार झाली आहे बघ. काय झालं कल्प्या. अरे आवडा लगेच दमलास तू. झाड उपसायचे आपल्याला अजून. थांब मग कसा वाटते कसा माझ झाडावर चढून एकदम. बाबा बा आता उतरलो झाडावरशी. आता बीजे झाडावर जाता. हे झाडावर जास्त नाही भेटलं पण लोणचा करण्यापुरती भेटले. हे बघा हे लोणचा करण्यापुरती मस्त मोठी साईज भेटले. आंब्याची साईज बघा तुम्ही अशी मस्त मोठं हे भेटले जराचं. आणि दुसरं हे पिशवी नान फुटले ते. हे बाजूला दुसरं ठेवले इकडं ते तिकडं. आणि हे सगळं लोणचा करायला ठेवले. बाकीचं साईज मस्त एकदम. आंब्याच्या नुसतं गोड आणि नारळे आंबा तर लोणचा करण्यापुरती आणि ते पिकवाला वगैरे नाही. हे बघा हे तुम्हाला अजून दाखवतो बघा. बघा हे आणि दुसरं हे पण थोडंफार फुटले. मस्त साईज एक नंबर आहे आंब्यांची. हे बघा तुम्ही बघू शकता. हा माकडो एकदम झाडावर छान ताण लागले. आता जरा तो थंडा विंडा जरा पाण्याची बॉटल वगैरे आणायला गेले किशोरना. पहिला आणणार होतो पण आम्ही घाईन नाही. आता कामावर कशी सुट्टी आहे ना तर जरा टाइमपास काय करायचं. इकडं सगळी झाडं आंब्यांची जाईन मस्त. हा ते हे झाडावर जातं समोरचे. तो पण नारळी आंब्याचाच झाड आहे. जेवढं भेटतील तेवढं. आपल्याला देवीजवळ जायचा रस्ता. तर चला कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये. ते की आंब्याची कच्ची घेतले बघू कसं लागतं. नाही तर मी तर खाल्ला पण नाही. यावी खाल्ला यावी बोललं का चांगला एकदम गोड.
जबरदस्त आहे सांबार. तुमच्या 10 नारळी आंब्याच्या पेक्षा यो भारी आहे. आवरा मास आहे ना जबरदस्त. साल पण एकदम जाड आहे मस्त. लोणच्याला जाम मजा आहे. जाम गोड आहे जाम जबरदस्त. आयला शेट थंडा बिंडा घेऊन येले. पाणी बिणी आणले थंडा बिंडा आणले. मस्त आवाज उठले एकदम. काय निसर्ग भारी वाटतं एकदम. आपल्या गावांनी या बिल्डिंगला लाईट गेला वाटवलं होत्या. लाईट गेला ना देवी जवळ होता. जाम भारी वाटतं. बाकी काय पण थोडं आंबा जाम भारी. मस्त साईज आहे एक नंबर. त्याच्यान बीज वेगळा अजून ते वेगळं तिकडे ठेवलं. फक्त आंबा खाल्ला. तर चला बघू आता दुसऱ्या झाडावर चढताव. यांना जावाचं पण आहे. बघू त्यावेळी काय बोलतात ते. नाही तर मग घरीच जाऊ डायरेक्ट. आजचा ब्लॉग मी असंच जरा टाइमपास बनवलाय. भेटूया आपण पुढे. तर चला आजच्यासाठी आंबा बस झाले आहे बोलताना नको. आता गावाचा पण आहे त्यांना हवा बिवा पण सुटले तर जाम आहे बोलताना नको. तर चला बरं एक गोण भेटले बघा. एक गोण भेटले. अजून किशोनाला दिली जराशी. जास्त नाही भेटलं. एक गोण भेटली बस झालं. चला असं म्हणते काय पिकवायचं नाही लोणचंच बनवायचं. जाम गोडा नंबर. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉगमध्ये असा टाइमपास होता. तर चला बाय बाय. टेक केअर.